शिर्डीचे साईबाबा, श्रद्धेची गोष्ट। खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील शिर्डी नावाच्या एका छोट्याशा गावात एक विलक्षण फकीर राहायला आले। लोक त्यांना बाबा म्हणत। ते कडुनिंबाच्या झाडाखाली बसत आणि सर्वांना प्रेमाने जवळ घेत। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मितहास्य असे। त्याच गावात अनंत नावाचा एक लहान मुलगा राहत होता। अनंतचे कुटुंब खूप गरीब होते। एके दिवशी अनंत खूप उदास झाला, कारण त्याच्या घरात खाण्यासाठी काहीच उरले नव्हते। तो रस्त्याच्या कडेला बसून रडू लागला। रडता रडता अनंत द्वारकामाई मशिदीकडे गेला, जिथे बाबा राहत असत। बाबांनी त्याला पाहिले आणि प्रेमाने जवळ बोलावले। रडू नकोस बाळा, तुझा मालक एकच आहे आणि तो सर्वांची काळजी घेतो, बाबा हळुवारपणे म्हणाले। बाबांनी मशिदीत एक मोठी हंडी चढवली होती। ते स्वतः गरीब आणि भुकेल्या लोकांसाठी जेवण बनवत असत। त्यांनी लाकडाची मोठी पळी हातात घेतली आणि आनंदाने अन्न शिजवू लागले। त्याच वेळी शहरातून एक श्रीमंत व्यापारी शिर्डीत आला। त्याचे नाव होते लक्ष्मीचंद। लक्ष्मीचंदकडे खूप धन होते, पण त्याचे हृदय मात्र फार संकुचित होते। तो स्वतःचा बडेजाव मिरवत मशिदीत आला। अनंतने लक्ष्मीचंदकडे पाहिले। लक्ष्मीचंदच्या हातात मिठाईचा डबा होता। भुकेलेल्या अनंतने आशेने त्याच्याकडे पाहिले, पण लक्ष्मीचंदने पाठ फिरवली आणि आपली मिठाई कोणालाही द्यायला नकार दिला। संध्याकाळ झाली होती। बाबांनी लक्ष्मीचंदला बोलावले आणि विचारले, बाळा, आज मशिदीत दिवे लावायचे आहेत, तुझ्याकडे तेल आहे का? लक्ष्मीचंदने खोटे सांगितले की त्याच्याकडे काहीच नाही। मग बाबांनी त्याला रिकामे दिवे आणायला सांगितले। मग एक चमत्कार घडला। बाबांनी दिव्यांमध्ये तेल नाही तर पाणी भरले। सर्वांना वाटले पाणी कसे जळणार, पण बाबांनी दिवा लावताच तो प्रखर प्रकाशाने जळू लागला। पाण्याने दिवे पेटले होते। हे पाहून लक्ष्मीचंदचे डोळे उघडले। त्याला आपल्या वागण्याची लाज वाटली। त्याने ताबडतोब आपली मिठाई काढली आणि आनंदाने ती अनंतला आणि इतर गरीब मुलांना वाटली। त्याचे हृदय आता प्रेमाने भरले होते। शिर्डीचा हा महान फकीर सर्वांना एकच शिकवण देत असे, सबका मालिक एक। श्रद्धा आणि सबुरी ठेवा तरच जीवनात सुख मिळेल। अनंत आणि लक्ष्मीचंद दोघेही बाबांच्या चरणी नतमस्तक झाले।